नमस्कार मंडळी, मी अवनी स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज गेले होते पार्ल्याला, मुंबई पार्ला। तिथे माझी मावशी सासू राहते, तर त्यांच्या इथे गेलेलो आणि हे आहे आमच्या इथलं उरण रेल्वे स्टेशन। बघा काय छान वाटतोय ना। मी फर्स्ट टाइम गेले होते तिथे, मुंबईला जायचं होतं म्हणून। उरणमध्ये असून पण मी रेल्वे स्टेशनला नव्हते गेले। तर चला आता जर्नी माझी सुरू झालेली आहे। तर आय थिंक आम्ही पोहोचलो आहे। डेच्या दिवशी मी गेले होते आणि आहे ना खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला। म्हणजे ॲपमध्ये दाखवत होतं की ट्रेन्स वगैरे चालू आहेत, पण रिअलमध्ये ट्रेन बंद होत्या, तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला। आणि हा आहे हॉटेल, हॉटेलचं मला नाव एवढं माहिती नाही, पण कोण कोण बघत असेल माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा। आणि हे काही हॉटेल्स होते जे मी व्हिडिओ बनवले आहेत त्याचे, आणि खरंच खूप मस्त वाटत होता, पण खूप गरमी आणि उन्हाने खूप परेशान झालो होतो। फार मी ट्रॅव्हल करत नाही, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम झालं होतं। आणि त्याच्यानंतर पोचलो आणि ही आहे एअरपोर्ट कॉलनी। मला म्हणजे हजबंड सांगत होते की ही आहे एअरपोर्ट कॉलनी। त्याच्यानंतर ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे त्यांची तिथेच, कुठेतरी त्यांचं घर आहे। ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम चालले होते तिकडं, त्याच्यामुळे मला फार काही माहिती नव्हतं। आणि खरंच रस्ता आहे ना मला खूप आवडला, म्हणजे सावली होती आणि थोडं बरं वाटत होतं। त्याच्यानंतर ही आहे ॲक्च्युलीमध्ये त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता। आणि हे कबूतर वगैरे तिथे पाळले होते, आणि हा साईबाबाचं मंदिर होतं। त्याच्यानंतर बस आम्ही घरचं जास्त व्हिडिओ नाही बनवलं मी, ॲक्च्युली कोण कम्फर्टेबल नसतं त्याच्यामुळे। त्याच्यानंतर मग तिथे थांबलो, जेवण वगैरे केलं आणि निघालो आहे परत घरी यायला, म्हणजे परत उरणला यायला। आणि त्याच्यानंतर जे माझे भाऊजी आहेत ते आम्हाला घ्यायला आले होते, तर खूप रात्र झाली होती। त्याच्यानंतर भाऊजी बोलले की आपण एअरपोर्ट आता एवढं आलोच आहोत तर एअरपोर्ट पण फिरूया, तर मी एअरपोर्टला पण गेले होते। तर चला तुम्हाला पण घेऊन जाते एअरपोर्टला। तर हा आहे एअरपोर्ट, आणि ॲक्च्युली 15 ऑगस्टच्या आधीचा व्हिडिओ आहे हा, आणि एडिटिंगला थोडा वेळ लागला आहे। तर 15 ऑगस्टच्या निमित्त बघा किती मस्त लायटिंग केली होती तिथे। आणि मला वाटलं की व्हिडिओ वगैरेला अलाउड नसेल, पण काय कोण जास्त काय बोलला नाही। त्याच्यानंतर मी जवळून पण व्हिडिओ बनवलेत, आणि खरंच खूप मस्त वाटत होता। म्हणजे मी खरंच सांगू तर मी फर्स्ट टाईम बघितलं आहे एअरपोर्ट वगैरे, आणि खरंच मस्त वाटत होतं इथे। तर त्याच्यानंतर मग आम्ही हे एअरपोर्टमधून निघालो, त्या रोडनी निघालो, एअरपोर्टमध्ये थांबलो वगैरे नाही। त्याच्यानंतर बघा काय मस्त लायटिंग केलेली ना 15 ऑगस्टच्या निमित्ताने, खूप छान वाटत होती ही लायटिंग। आणि लायटिंगमुळे अजून खरंच खूप छान वाटत होतं, म्हणजे पूर्ण मुंबईच खूप छान वाटतं आहे लायटिंगमुळे। आणि मुंबईमध्ये खूप माझे नातेवाईक राहतात, म्हणजे सासरकडून खूप रिलेटिव्स आहेत माझे, जोगेश्वरीला आहे। तर कोण कोण माझे व्हिडिओ तिकडनं बघत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर त्याच्यानंतर आम्ही बस फार जास्त नाही फिरलो कुठे, रात्र झाली होती, खूप अंधार झाला होता। आणि हा एक हॉटेल होता, तो पण खूप छान वाटतं आहे। तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।